संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्यांचा आज समाधी सोहळा होता। जेवढे एज्युकेटेड आहे किंवा जे पण आज तरुण आहे त्यांना एवढंच तुमच्या मार्फत सांगू शकतो की आपला धर्म म्हणजे आपले संस्कार, जसं आपले घरचे म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकवणं हे काम आज आपल्या तरुणांच्याच हातामध्ये। तुमच्या माध्यमातून मी एकच सर्वांना सांगेल तरुणांना की वारी ही चुकवायची नाही, आयुष्यात तरी एक वारी केली पाहिजे। अशी भरपूर दिवसापासून इच्छा होती, माझे आजी आजोबा वारीमध्ये यायचे, त्यांच्या भरपूर अशा वाऱ्या झाल्या, पण काही कारणास्तव माझ्या बाबांची एंजिओप्लास्टी आणि एंजिओग्राफी झाली तर त्यांना वारीला यायला जमलं नाही। जोपर्यंत तुम्ही स्वतः चालत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, इतरांनी सांगून वारी काय असती हे तुम्हाला कधीच कळणार आहे। मी एक वेल एज्युकेटेड इंजिनियर मुलगा असून देखील वारीमध्ये येतोय। तर तरुणांना एवढंच सांगेल की आपला जो भगवा झेंडा आहे तो आपल्याला जेवढा जास्तीत जास्त घेऊन फिरवता येईल आणि मिरवता येईल। आपले हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रासाठी आपल्या तरुणांनीच आज पुढे आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम पण केलं पाहिजे। नमस्कार मित्रांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या अमित देवकर व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। आज आपण उपस्थित आहोत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माने भरलेल्या अहिल्यानगर शहरामध्ये। श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पवित्र पालखी येथे मुक्कामी असून आज येथे अत्यंत भावपूर्ण असा समाधी सोहळा पार पडणार आहे। या दिव्य सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक येथे दाखल झाले आहेत। चला तर मग या भक्तिमय वातावरणाचा अनुभव आपण सर्वजण एकत्र घेऊया। सकाळपासूनच संपूर्ण परिसरात ज्ञानोबा तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरू झाला आहे। टाळ, मृदुंग, वीणा यांच्या सुरांनी वातावरण अक्षरशः भक्तिरसाने भरून गेले आहे। वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठलाचे नाम घेत समाधी सोहळ्याच्या दर्शनासाठी उत्साहाने पुढे जात आहेत। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्ती, समाधान आणि विठ्ठल भेटीची ओढ स्पष्ट दिसून येत आहे। अहिल्यानगरमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले आहे। याच वेळी आणखी एक आनंदाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे। ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी, जी श्री क्षेत्र नेवासते श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र प्रवासावर आहे, तिचेही आज येथे आगमन झाले आहे। दोन महान संत परंपरांचा हा भक्तिमय संगम अनुभवण्याचे भाग्य हजारो भाविकांना लाभत आहे। चला आता या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेऊया। आता आपण या पवित्र सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी बांधवांशी संवाद साधणार आहोत। त्यांनी कोणत्या गावातून येथे आगमन केले आहे, वारीचा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झाला, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांविषयी त्यांच्या मनात काय श्रद्धा आहे आणि या समाधी सोहळ्याबद्दल त्यांचा अनुभव काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चला काही वारकरी बांधवांशी थेट संवाद साधूया। रामकृष्ण हरी माऊली। माझं नाव शुभम गोरे, माझं शिक्षण झालं बी मेकॅनिकल करून मी अवघ्या 22 वर्षात माझी पहिली वारी सर्वश्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये मी करत आहे। मी माझं प्रस्थान नांदूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर पासून केलेला आहे। माझा आज हा वारीचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाचा आनंद खूप चांगला आहे, कारण वारीमध्ये चालत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारचा आजारी नाही आणि वारीत जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा देण्याचं काम मी करतोय। संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्यांचा आज समाधी सोहळा होता आणि आज अहिल्यानगरमध्ये पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं सर्व काही योजना, जे पाणी असेल, जेवण असेल, राहण्यासाठी मंडप असेल, सर्व काही देण्यात आली। योग्य सुविधा प्रशासनाच्या मार्फत केली जात आहे आणि सर्व वारकऱ्यांचा कुंभ आज अहिल्यानगरमध्ये दाखल झाला। आजचा 2 दिवसाचा मुक्काम अहिल्यानगरमध्ये असून उद्या पालखीचं प्रस्थान सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे आणि मी पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की माझ्याबरोबर सर्व महाराष्ट्रातील जनतेचं, वारकऱ्यांचं, कष्टकरी शेतकऱ्यांचं सगळ्यांचं समाधान होऊ दे। राज्यभर सगळा चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याच्या मालाला भाव येऊ दे आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ दे। आणि या तुमच्या माध्यमातून मी एकच सर्वांना सांगेल तरुणांना की वारी ही चुकवायची नाही, आयुष्यात तरी एक वारी केली पाहिजे। जे म्हणतात ना, तुका म्हणे उभे राजे जे होतील ते पा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, ही जी
संतांची म्हण आहे त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे. आणि वारीचा अनुभव जोपर्यंत तुम्ही स्वतः चालत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. इतरांनी सांगून वारी काय असती हे तुम्हाला कधीच कळणार आहे. मी एक वेल एज्युकेटेड इंजिनियर मुलगा असून देखील वारीमध्ये येतोय. याचं कारण हे काय की वारी ही अनुभवली पाहिजे. माझ्या घरात संस्कृती आहे, माझी आजोबा आजी असेल, आई वडील असेल, यांच्यापासून ही संस्कृती पुढे चाललेली आहे आणि आज मी ती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मी निश्चित सर्व तरुणांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की तुम्ही देखील वारीचा आनंद घ्या. वारी काय असती ही अनुभवा. वारीत 30 दिवस चालण्यापेक्षा तुम्ही 1 तास 1 दिवस किंवा 1 रात्र जरी चालले तर वारीचा अनुभव काय असतो हे तुम्हाला नक्की येईल. आणि विठुराया तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्यावर वाचून राहणार नाही हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. पांडुरंगाला एवढंच मागणं मागतो की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना समाधानी ठेव आणि सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना संधी दे. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव महेश रवींद्र गोरे, नांदूर, राहता तालुका, जिल्हा अहिल्यानगर. तुम्ही वारी इथून चालू करताय का राहत्यापासून? नाही, मी आमच्या गाव आहे. आमच्या गावामध्ये निवृत्तीनाथांची पालखी असती, म्हणजे एक राजुरीमध्ये आमचा एक मुक्काम असतो. तिथून मी सुरू केले. आता म्हणजे 3-4 दिवस झालेत. बेलापूर, राहुरी, डोंगरगण आणि आज म्हणजे काल आम्ही अहिल्यानगरमध्ये आलो. तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदा आले? नाही, माझी तशी भरपूर दिवसापासून इच्छा होती. माझे आजी आजोबा वारीमध्ये यायचे, त्यांच्या भरपूर अशा वाऱ्या झाल्या, पण काही कारणास्तव माझ्या बाबांची एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झाली तर त्यांना वारीला यायला जमलं नाही. पण घरच्यांचे असे संस्कार होते की वारकरी संप्रदायावर आमचं एवढं प्रेम आहे की वारी खंडन नाही होऊ म्हणून मी आणि माझं भाऊ, म्हणजे माझं MBA फायनान्स झालेले, जॉब पण चालू आहे माझा पुण्यामध्ये. पण मी काही सुट्ट्या काढल्या, पाऊस जास्त झाला होता साखरमध्ये, ट्रॉफिक वगैरे जाम झाली, त्या कारणाने सुट्ट्या काढल्या. मला अजून पण म्हणजे असा अनुभव आहे की काही ऑफिसमधून फोन वगैरे आला नाही. अशीच माऊलींची कृपा आहे असं म्हणावं लागेल. आणि तुमच्या एक काय म्हणता अमित ब्लॉगच्या वतीने मी पण एक म्हणजे एक काय म्हणू शकतो रील वगैरे बनवतो की एक तुमच्या जेवढे जास्त सबस्क्रायबर आहे किंवा जेवढे आपण म्हणू शकतो फॉलोअर्स, एवढ्या माध्यमात एवढं सांगू शकतो की जेवढे पण तरुण आहे, माझं पण जास्त काय वय नाही, 22 वय माझं. माझा भाऊ, माझ्या भावाचं पण BE मेकॅनिकल झाले. तर सगळ्या तरुणांना जेवढे एज्युकेटेड आहे किंवा जे पण आज तरुण आहे त्यांना एवढंच तुमच्या मार्फत सांगू शकतो की आपला धर्म म्हणजे आपले संस्कार, जसं आपले घरचे म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकवणं हे काम आज आपल्या तरुणांच्याच हातामध्ये. तर तरुणांना एवढंच सांगेल की आपला जो भगवा झेंडा आहे तो आपल्याला जेवढा जास्तीत जास्त घेऊन फिरवता येईल आणि मिरवता येईल. आपलं हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रासाठी आपल्या तरुणांनीच आज पुढे आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम पण केलं पाहिजे. पंढरपूरला पोहोचल्यावर पांडुरंगाकडे काय मागणं आहे? तसं पांडुरंगाकडे माझं काही मागणं नाही. पांडुरंगाने सगळ्यांनाच भरभरून दिलेलं आहे, पण तरी पांडुरंगाकडे एवढं मागतो की सगळ्यांना सुखा समाधानात ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आजचे तरुण आहे, जे 15, 20, 22, 25, 30 वर्षाचे तरुण आहे, त्यांच्या मनाला चांगला एक बुद्धीचा एक अंश दे, म्हणजे त्यांच्या बुद्धीला काहीच कलंक नाही लागला पाहिजे. सगळ्यांची बुद्धी चांगली झाली पाहिजे, जेणेकरून आज संस्कृती आहे ती संस्कृती आपल्या सगळ्यांमध्ये टिकली पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही वाईट साईड कार्य होत आहे ते कोणाच बाबतीत घडून नको देऊ. परस्त्री माते समान असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येऊ दे, एवढंच पांडुरंगाला म्हणेल. आणि शेतकऱ्याला सुखी ठेव, बळीराजाला सुखी राहिलं तर सगळं जग सुखी राहील. कारण सगळ्या मार्फत सगळ्या गोष्टी सगळ्या उपलब्ध होतात, पण जे काही पीक आहे हे फक्त शेतीतूनच उपलब्ध होतं. त्याला ऊन, वारा, पाऊस सगळा कारणीभूत असतो. तर पांडुरंगाला एवढंच म्हणन, सगळ्यांना मुबलक काय म्हणू वातावरण दे, मुबलक पाणी दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दे, जेणेकरून बळीराजा सुखी राहील, बळीराजाचे सुपुत्र सुखी राहील. जसे कारण मी पण एक शेतकरी पुत्र आहे. आज परिस्थिती काही ठिकाणी गंभीर आहे, काही ठिकाणी खूप पाणी, काही ठिकाणी नाही. तर पांडुरंगाला एवढंच म्हणेन, हे पांडुरंगा तू उभा आहे विटेवर, सगळ्या काय म्हणू शकतो सगळ्या वारकऱ्यांसाठी, सगळ्या सेवेकऱ्यांसाठी उभा आहे. सगळ्यांना सुखी समाधानी दे आणि सगळ्यांच्या शेतकऱ्याचं कल्याण कर. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा. हा, शांताराम घोलप, गाव नगरकर. वय काय तुमचं? माझं 76 वय आहे. हे गंटला नगर साठी घे. बर, पंढरपुरापर्यंत नाही, पंढरपूर नाही. नाही का? नाही. तसं फक्त. बर बर. काय तुम्ही काय अनुभव सांगा वारी? काय नाही, एक गण लावला ना निम्म्याहून 75% सेवा आहे, 25% नफा आहे. हा, हे मोक्का धंदा नाहीये माझा हा छंद आहे. मी इतर वेळेस चहाचे टपरी कामाला आहे, फक्त एक छंद आहे म्हणून गण लावतो. पैसेच नाही, आशेन नाही लावत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण या. या या या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. नाव सांगा, गाव सांगा. नाव यादव शिवराम चव्हाण, कुठून आले? त्र्यंबक. काय वारीतला अनुभव सांगा. वारीचा अनुभव काय चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे. काय वाटतं तरुण पिढीला काय सांगशाल?
तरुण पिढींनी करावं आता आमचं सारखं पाहून. त्यांनी करायला पाहिजे. काय पांडुरंगा का काय मागणार? काय मागे आनंद ठेवू, बाकी काय दुसरं. आनंदी राहू दे, बाकी दुसरं नाही काही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव काय तुमचं? प्रशांत सूर्य कापशे. कुठून आले? त्रिंबकपासून आलेलो आहे. कसं श्रीरामपूरचा आहे. किती वर्षापासून वारी करता? पहिली झालेली एक वारी, आता ही पहिली. काय अनुभव आहे वारी मधला? काय नाही, पंढरपूर सोबत आलं तर माझी येते चांगली. पण देव आहे सोबत सगळे. तुम्ही तरुण दिसताय, तरुण पिढीला काय सांगणार? काय नाही, देवाला म्हणन सुखी राहू दे. तरुण पिढीने वारीत यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे. वारीमध्ये काही जेवणाची पाण्याची सोय कशी होती तुम्हाला? चांगली एकदम. चांगली आहे ना? हा, पावसाचा काही त्रास झाला? काही नाही. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. दत्तात्रय बाबूराव झंकर, बरवीर बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. काय अनुभव सांगाल वारीत? अनुभव वारीतला म्हणजे एकदम छान वारी झालेली. एकदम छान वारी झालेली. अशी कधीच झाली नाही आमची वारी, पहिलीच आहे. आम्ही पहिलं त्र्यंबकाची आमची पहिली आहे. बसनं राहिलो होतो आम्ही, पण या वेळेस आमची पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आमच्या. आणि अशी वारी म्हणजे कधीच आम्ही केली नव्हती. पहिल्यांदाच आमची वारी झालेली. एकदम बेस्ट वारी झालेली. आणि आम्ही हाय जिवंत तोपर्यंत आम्ही कायम वारी करणार. दरवर्षी आम्ही करणार आम्ही या वेळेस. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. वारकरी बांधवांशी संवाद साधताना मन अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, मुखी अखंड विठ्ठल नाम आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांवरील अढळ श्रद्धा पाहून खूप आनंद झाला. प्रत्येक वारकऱ्याच्या अनुभवातून भक्ती, सेवा, समता आणि प्रेमाचा अनमोल संदेश मिळाला. खरंच वारी ही फक्त पायी चालण्याची परंपरा नाही, तर माणुसकी, संस्कार आणि अध्यात्म शिकवणारे एक जिवंत विद्यापीठ आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. तरवडे बाळूराव बुगे, तरवडे. रामकृष्ण हरी. काय अनुभव काय सांगाल? चांगलंय, मजा ते सगळा योग्य. हा पांडुरंगाला भेटल्यावर काय माग? शक्ती रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं नाव गोविंद नेवट दळवी, राहणार दळवी. काय अनुभव सांगाल वारी मधून? एकदम छान होत. किती वारी आहे तुमची? माझी पहिलीच वारी. पहिली. हो. काय अनुभव सांगाल? सांगू शकत नाही शब्दामध्ये. किती दिवस चालले तुम्ही? 15 दिवस. 15 दिवस. हो. जेवणाची वगैरे काही गैरसोय झाली का? पाण्याची? काही नाही व्यवस्थित. हो. रामकृष्ण. मित्रांनो, आज अहिल्यानगरमध्ये श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पवित्र समाधी सोहळ्याचा आणि वारकरी बांधवांशी झालेल्या मनमोकळ्या संवादाचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा योग आला. या भक्तिमय वातावरणाने मनाला वेगळीच ऊर्जा आणि समाधान दिले. या वारीतून आपल्याला भक्ती, सेवा, समता, प्रेम आणि एकतेचा संदेश मिळतो. संतांची ही परंपरा अशीच अखंड सुरू राहो, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव आणि भावना नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी व भक्तांपर्यंत शेअर करा. अशाच धार्मिक, सांस्कृतिक, प्रवास आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या अमित देवकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अमित देवकर आजच्या व्हिडिओमधून तुमची रजा घेतो. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.